नमस्कार मंडळी, तुमच्या पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे. परत एकदा तुम्ही जॉईन केल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. आज आपण एक नवीन कल्पना शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत. इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय. आता तुम्ही मला हे प्रश्न पडू शकतो तुम्हाला, किंवा मी बँकर आहे, बँकेमध्ये काम करतो, तर मला इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायाबद्दल काय कल्पना, काय आयडिया. तर मित्रांनो, सांगतो तुम्हाला असं आहे की इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय जरी हा शिपिंग मार्फत होत असला, जरी हा वेगवेगळ्या चॅनल थ्रू होत असला, तरी याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं चॅनल म्हणजे कोणतं आहे, ते बँकिंग चॅनल. आमच्या बँकिंगचं जे ट्रेड फायनान्स डिपार्टमेंट असतं, हे इम्पोर्ट एक्सपोर्टचे सारे व्यवहार बघतं. इवन आमची नाही, सगळ्या बँका म्हणजे जे आहेत, ज्याच्यामध्ये ट्रेड फायनान्सचं जे डिपार्टमेंट राहतं, त्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना हा व्यवसाय कसा चालतो, याच्यामध्ये काय कागदपत्रे लागतात, याच्यामधून म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात याच्यामध्ये, ज्या आता मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित ऐका. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लगेच व्यवसाय सुरू नाही करणार, पण तुम्हाला एक कल्पना येईल की या व्यवसायामध्ये काय असतं, कसं असतं, आणि आपण कसं काम करू शकतो. ते या गोष्टी तुम्हाला आपल्या या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर मिळू शकतं. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तर काय राहतं माहिती का, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याच्यामधला फरक तुम्हाला सांगू का. सगळ्यात अगोदर आपण परदेशातून जर उदाहरणार्थ घेतलं, आपण चायनामधून आपल्याकडे ज्या वस्तू मागवतो त्याला आपण इम्पोर्ट म्हणतो, आणि आपण इथून ज्या वस्तू बाहेरच्या देशामध्ये विकतो त्याला आपण एक्सपोर्ट म्हणतो. असं एकदम सोपं आहे. तर आपण भारतामधून काय काय विकतो, विशेष करून आपण भारतामधून जेम्स, ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल, त्याच्यानंतर आपल्याकडे शेती भरपूर आहे, तर आपण शेतीमधले प्रोडक्ट विकतो. आपण बासमती तांदूळ, हळद, कांदा, द्राक्षे हे सगळे आपल्या महाराष्ट्रामधून बाहेर विकतो. आणि बाहेरून काय काय मागवतो माहिती आहे की मित्रांनो. त्याच्यानंतर आपण आपल्याकडे टेक्स्टाईल इंडस्ट्री चांगली आहे, ते विकतो. गारमेंट्स विकतो आपण. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे मोठमोठाले जे प्रोजेक्ट असतात त्याचे गुड्स आणि सॉफ्टवेअर हे सुद्धा आपण भारतामधून बाहेरच्या देशामध्ये विकतो. आणि आपण आपल्या देशामध्ये काय मागवतो माहिती आहे का, सध्या आपण क्रूड ऑइल मागवतो, त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक्स मागवतो, त्याच्यानंतर आपण मोबाईलमध्ये लागणाऱ्या चिप्स, गोल्ड, सोनं. जगातलं जेवढं सोन्याचं उत्पादन होतं त्याच्यापैकी 25% सोनं आपण आपल्या भारतामध्ये मागवतो. त्याच्यानंतर मशिनरी, इडिबल ऑइल, पाम ऑइल, बऱ्याचशा गोष्टी आहेत. अशा एक नंबर ऑफ गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या भारतामध्ये मागवतो. तर मित्रांनो, इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 महत्त्वाच्या स्टेप येतात. ते आपण एक एक समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा व्यवसाय कसा सुरू करायचा. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला तुमचं बिझनेसचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. भले तुम्ही प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन करेना, पण तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे ते तुम्ही सुरू करू शकता. तर जर तुम्हाला सिंगली करायचं असेल, वैयक्तिक बिझनेस करायचा असेल, तर तुम्ही प्रोप्रायटरशिपच्या कॅपॅसिटीमध्ये हा बिझनेस करू शकता. जर तुम्हाला 2-3 माणसाला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही पार्टनरशिपमध्ये करू शकता, किंवा एखादी कंपनी फॉर्म करून प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, कुठल्याही कंपनीच्या फॉर्ममध्ये, म्हणजे जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार तुम्ही बिझनेस चालू करू शकता. तर ही आहे पहिली स्टेज. हे लागता, हे एकदम कंपल्सरी, याच्याशिवाय आपल्याला सुरू करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे IEC कोड. IEC कोड म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. हा कोड काढावा लागतो, ऑनलाईन निघतो. 500-600 रुपये खर्च येतो फक्त हा कोड काढायला. एकदा का हा कोड आला की मग तुम्हाला तुमच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याची पेमेंट घेण्यासाठी आणि पेमेंट देण्यासाठी, या दोन्ही गोष्टीसाठी तुम्ही एका हिशोबाने कंप्लायन्स होऊन जाता. तर हे एक लागतं. त्याच्यानंतर GST रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर काय होतं, भारतातून आपण ज्यावेळेस एक्सपोर्ट करतो तर त्याच्यावरती GST नसतो, पण तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणून एक डॉक्युमेंट राहतं, ते सुद्धा तुम्हाला जर तुम्ही GST वगैरे भरला तर ते रिटर्न करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर ते रजिस्ट्रेशनचं डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला काढावं लागतं. त्याच्यासाठी काही जास्त खर्च येत नाही. हे झाल्या 3 स्टेज. त्याच्यानंतर बँक करंट अकाउंट. आता बँक करंट अकाउंट कुठं उघडायचं, जसं तुम्ही कुठल्या व्यवहारासाठी करंट अकाउंट ओपन करता, तर ज्यावेळेस तुम्ही इम्पोर्टचं एक्सपोर्टचा व्यवसाय करता ना, त्यावेळेस तुमचं करंट अकाउंट कुठेही असं चालत नाही. तुम्हाला जी बँक ऑथराईज डीलर बँक आहे, ज्या बँकेला लायसन्स आहे करन्सीमध्ये व्यवहार करण्याचे, अशाच बँकेकडे तुम्हाला तुमचं करंट अकाउंट ओपन करावं लागतं. फॉर एक्झाम्पल HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, ॲक्सिस बँक, अशा ज्या मोठ्या ब्रँचेस येतात, मोठ्या बँक्स येतात,
यांना हे लायसन्सेस आहेत आणि ह्या बँकामध्ये तुम्ही तुमचं करंट अकाउंट ओपन करू शकता. जी बँक तुमच्या घराच्या आसपास असेल त्या बँकेला तुम्ही अप्रोच करून करंट अकाउंट ओपन करू शकता. करंट अकाउंट ओपन असणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी. त्याच्यानंतर प्रोडक्ट आणि मार्केट रिसर्च. आता ज्यावेळेस आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट मार्केट करतो, मार्केट रिसर्च आणि प्रोडक्ट ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही समोरच्या कंट्रीमध्ये, समोरच्या देशामध्ये काय विकणार आहे, तिथं लोकल काय डिमांड आहे, काय गोष्टीची तिथं मागणी आहे, किंवा तुम्ही जर इम्पोर्ट करणार असाल तर तुमच्याकडे काय वस्तू विकतात. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे शेती सगळ्यात जास्त आहे, आपल्याकडे खताचा लागेल तेवढा भयंकर तुटवडा आहे. आपल्याकडे जर कोणी खत वगैरे मागवत असेल तर याला चांगला बिझनेस आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पेताड लोक खूप येतात. तर तुम्हाला जर दारू वगैरे मागवत असाल एकदम चांगली युरोपमधून, स्कॉटलंडमधून स्कॉच वगैरे असली भयंकर महाग आणि भयंकर टेस्टी दारू जर तुम्ही तिथून मागवत असाल तर ही दारूला सुद्धा आपल्याकडे भरपूर डिमांड आहे. म्हणजे एव्हरग्रीन बिझनेस आहे. तर अशा मार्केटचा जाण असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला हे पण माहिती पाहिजे मेडिकलमध्ये, म्हणजे तुमचं सेक्टर एकतर तुम्ही सेगमेंट निवडा. सेगमेंट निवडल्यानंतर तुम्ही तुमचा मार्केट रिसर्च करू शकता आणि मार्केट रिसर्च झाला की मग तुम्ही तुमच्या व्यवसायाला व्यवस्थितपणे सुरुवात करू शकता. तर सर्वात अगोदर म्हणजे कागदपत्र. तर मित्रांनो, कागदपत्र हा ज्यावेळेस आपण व्यवसाय बाहेरच्या देशासोबत करतो तर कागदपत्रामध्ये आपण क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचे कागदपत्र क्लिअर नसतील तर तुमचे वस्तू कस्टममध्ये गुंतण्याचा चान्सेस राहतात आणि कस्टम जर क्लिअर नाही झालं तर बऱ्याचशा वेळेस वस्तू पडल्या एक्सपायर होतात. तर त्यासाठी कागदपत्र आपल्याकडे व्यवस्थित आणि चांगले असणं खूप गरजेचं आहे. काय मम्मीने बोलो. तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिलं म्हणजे काय कागदपत्र लागतात. तर कागदपत्रांचे मी तुम्हाला काही डॉक्युमेंट लागतो. इनवायसेस लागतात. आपण मालाची किंमत किती काय असतं ह्या सगळ्या गोष्टी इनवायसेसवरती असतात. इनवाईसवरती याच्या व्यतिरिक्त माल कुठून निघाला, ओरिजिन ऑफ कंट्री आणि त्या मालाचा प्रोडक्ट कोड, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर पॅकेजिंग लिस्ट, बिल ऑफ लेडिंग, त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, शिपिंग बिल, ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाचे कागदपत्र असतात. हे आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये लागतात. ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय सुरू करताना तर तुम्हाला ह्या गोष्टीची आपोआप माहिती होईल. तर असं आहे. आणि हे कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या देशाबरोबर व्यवसाय करता किंवा बाहेरच्या देशामध्ये व्यवसाय करता, अशा वेळेस पैसे कसे आणतात. आता आपण कॅशमध्ये तर व्यवहार करू शकत नाही, आपल्याला सवय असते कॅशमध्ये व्यवहार करायची. पण आपण ज्यावेळेस बाहेरच्या देशामध्ये करतो तर त्यावेळेस लेटर ऑफ क्रेडिट नावाचं एक डॉक्युमेंट राहतं जे बँका बँक्स इश्यू करतात. इथली आणि तिथली दोन्ही बँक्स इश्यू करतात. तर तुम्हाला जर माल मागवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेकडून LC इश्यू करावी लागते. आणि ज्यावेळेस समोरची कंपनी किंवा समोरचा व्यक्ती परदेशातला तुमच्याकडून माल मागवतो तर तो तुम्हाला एक लेटर ऑफ क्रेडिट देतो. लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे एक प्रकारची गॅरंटी असते ती तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जमा करावं लागते आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला तुमची बँक पैसे देते. तर असं एक मोठी त्या कागदपत्राचं जे स्वरूप आहे हे कागद तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्टमध्ये पेमेंट कसं मिळतो. तर एक्सपोर्टमध्ये हे जे लेटर ऑफ क्रेडिट मी जे तुम्हाला सांगितलं नाही हे तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जी ऑथराईज डीलर बँक आहे त्या डीलर बँकेमध्ये जमा करावं लागतं. बाकीचे व्यवहार ती बँक बघून घेते. परंतु कागदपत्रामध्ये तुम्ही क्लिअर पाहिजे, नाही तर खूप सगळ्या गोष्टी खूप प्रॉब्लेम याच्यामध्ये येऊ शकतात. तर असं राहतं. जर तुम्हाला सुद्धा हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि डॉक्युमेंटेशन वगैरे तुम्हाला काढावे लागेल. परंतु ज्या व्यवसाय सुरू करताना त्याच्या अगोदर मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत की माझ्या ओळखीचे असे काही क्लायंट्स आहेत म्हणजे जे फक्त ऑर्डर मिळवून देतात. म्हणजे मॅन्युफॅक्चरर आमचा समजा फॉर एक्झाम्पल माझा मॅन्युफॅक्चरर नाशिकमध्ये एक माणूस आहे जो बॅटऱ्या बनवतो. कंपनी आहे, मोठी कंपनी आहे, बॅटऱ्या तयार करते ती कंपनी. आणि ती कंपनी सौदीमध्ये, इराणमध्ये, इराकमध्ये, त्याच्यानंतर जे मिडल ईस्ट कंट्रीज आहे इथे तो माल ते सप्लाय करतात, ते विकतात. आणि जो सेल्स आहे ना तो ते स्वतः नाही बघत. तर दिल्लीमध्ये बसलेला एक क्लायंट आहे जो ऑर्डर्स त्यांना फक्त देतो आणि हे लोक पॅक करतात, शिपिंग कंटेनर लोड करतात, यांचा माल चालला जातो. तिकडून पैसे येतात. पैसे आमच्याच बँकेमध्ये यायचे ज्यावेळेस मी येस बँकेमध्ये होतो त्यावेळेस.
तर अशा पद्धतीचा व्यवसाय होता. आणि जो हा जो हे होता, जो सेल्स करणारा माणूस होता ना दिल्लीमधला, तो बसल्या बसल्या एका कंटेनर मागं 50-60 हजार रुपये काढून घ्यायचा. एवढे पैसे त्याला निघायचे. तो काय करायचा, फक्त ऑर्डर तिकडून गोळा करायची आणि ती ऑर्डर इथल्या मॅन्युफॅक्चररला द्यायची, त्याच्याबद्दल त्याला ती कमिशन मिळायची. तर अशा पद्धतीचा व्यवसायसुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता. इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय ज्यावेळेस तुम्ही करता तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून सुद्धा खूप सगळे फायदे दिले जातात. इम्पोर्ट एक्सपोर्टची गॅरंटी असते, तीसुद्धा तुम्हाला दिली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला फायनान्शियल सपोर्टसुद्धा केलं जातं, हे सुद्धा तुम्हाला मिळतं. जर तुम्हाला या व्यवसायामध्ये डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल ना, तर तुम्ही एखादं वर्कशॉप म्हणा किंवा डिटेलमध्ये ज्यावेळेस सविस्तर माहिती घेताल ना, त्यावेळेस तुम्हाला ह्या व्यवसायाचं पोटेन्शियल कळेल आणि या व्यवसायामध्ये किती पैसा असतो हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. खूप चांगल्या चांगल्या वस्तू तुम्ही आपल्या देशामधून बाहेर पाठवू शकता. त्याच्यानंतर इथंसुद्धा लागणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यासुद्धा तुम्ही बाहेरच्या देशामधून आपल्याकडे मागवू शकता. तुम्ही तेल मागवू शकता, ऑइलमध्ये खूप स्कोप आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग प्रोडक्ट, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण एक्सपोर्ट करू शकतो, आपण इम्पोर्ट करू शकतो. हे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. तर हा व्यवसाय जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तशी कमेंट करा. आणि हा व्यवसायामध्ये जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असेल तर तसं कमेंटमध्ये टाका, म्हणजे मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती शेअर करेल. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे मला फक्त तुम्हाला एक आयडिया द्यायची होती की हा व्यवसाय कसा चालतो. आता आमच्या बँक्समार्फत हा व्यवसाय चालतो, म्हणून मला वाटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे आपण. आणि जर याची डिटेल माहिती हवी असेल तर आपण अजून एखादा व्हिडिओ याच्यावरती बनवू, जर या व्हिडिओवरती चांगला रिस्पॉन्स आला तर. अदरवाईज हा व्हिडिओ, हे सेशन आपण इथेच थांबू. नवीन टॉपिकवरती, नवीन विषयावरती परत आपण एखादा नवीन व्हिडिओ बनवू आणि आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब टाकून ठेवू. तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा जी कन्सेप्ट आहे, येणारा जो आयडिया आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आज तुर्तास मी इथेच थांबतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.